गुड इव्हनिंग. आवाज येतोय माझा सगळ्यांना? एम आय ऑडिबल? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Yes, very good. Now see, on last lecture we started molecular orbital theory. Correct? आपला लास्ट पॉईंट होता मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी की ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल स्टार्ट केले होते सॉल्व्ह करण्यासाठी. सो वी स्टडी अबाउट द टू एक्झाम्पल्स इन अ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. I think so we study about the hydrogen and helium atom. Is it correct? Yes, ma'am. Okay. So in a molecular orbital theory, the studied example are H2 molecules, and next one is helium atom. That is, we study about the monoatomic nature of helium. Right? Now the third example today we are going to study, that is Li2 molecule. Li2 molecule. मग काय असतो Li2 मॉलिक्यूल, कसा तयार करायचा? जसं आपण मागच्या वेळेस स्टेप बाय स्टेप गेलो होतो, सिमिलरली वी आर गोइंग लाईक अ स्टेप बाय स्टेप. सो द फर्स्ट स्टेप वी आर गोइंग टू सी lithium atom which has atomic number 3. That's why its electronic configuration is, see, lithium has an atomic number 3, hence काय येईल त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन? 1:2 1s2, 2s1. 1. बरोबर. So its electronic configuration is 1s2 2s1. But in this lithium atom has a 3 electron, hence Li2 molecule which has a 6 electrons. बरोबर. एका लिथियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, तर 2 लिथियम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील? 6. सो वी आर गोइंग टू राईट दिस lithium atom which has मॅम 3. Yes. राईट केलेलं दिसत नाहीये. माझी स्क्रीन शेअर्ड आहे. जस्ट वेट मिनिट. आता चेक करा, स्क्रीन दिसते? येस मॅम, स्क्रीन दिसतीये पण राईट केलेलं दिसत नाहीये. अच्छा, जस्ट मिनिट. आता दिसतंय का? नो मॅम. ओके, जस्ट वेट. काय होतंय? मॅम प्लीज स्क्रीन रिशेअर करता का? स्क्रीन शेअर केलेली मी तेच पाहते की ते का दिसत नाहीये. स्क्रीन शेअर दिसते का तुम्हाला? स्क्रीन शेअर केलेली पेज दिसतंय येस Yes, मॅम. ma'am. आणि पेजवर लिहिलेलं काहीच दिसत नाही. मी काय लिहिले आतापर्यंत? नो मॅम. जस्ट मिनिट. एकच मिनिट, मी चेक करते काय झालंय.
आता एकदा चेक करा बरं. येस मॅम, आता दिसतंय. दिसतंय ना? ओके, ठीक आहे. सो आपण काय पाहत होतो बा, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी पाहत होतो. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये मी तुम्हाला म्हटलं की आपण 2 मॉलिक्युल स्टडी केले होते ह्याच्या अगोदर, दॅट इज H2 मॉलिक्युल आणि हेलियम ॲटम. तर त्याच्यामध्ये 2 मॉलिक्युल्स आपण डिटेलमध्ये स्टडी केले. नाव द थर्ड मॉलिक्युल वी स्टार्टेड, दॅट इज Li2 मॉलिक्युल. तिसरा मॉलिक्युल आपण स्टार्ट केला होता Li2 मॉलिक्युल. मग Li2 मॉलिक्युल काय असतो ह्याच्यामध्ये पहा, लिथियमचं ॲटॉमिक कॉन्फिगरेशन पाहिलं आपण 1s2 2s1. सो इफ वन ॲटम हॅज अ 3 इलेक्ट्रॉन, lithium molecule has how many electrons? लिथियम मॉलिक्यूल आहे Li2, म्हणून लिथियम मॉलिक्यूलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? हॅज 6 इलेक्ट्रॉन्स. सोपा सी. आता आपण त्याचं लिनियर कॉम्बिनेशन करूयात, जसं आपण मागच्या वेळेस केलं होतं. सो linear combination of atomic orbital gives molecular orbital मग पाहूयात कसे मॉलिक्युलर ऑर्बिटल भेटतात पहा. आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होतं 1s2 2s1. सो वी आर गोइंग टू ड्रॉ दिस एनर्जी लेवल डायग्राम फॉर दिस. दिस इज एनर्जी. It is atomic orbital of lithium. थोडंसं खाली लिहिते मी, आपल्याला जागा पूर्ण नाही म्हणून. See, this is atomic orbital of first lithium, 1s 1s. हा पहिला लिथियम, हा सेकंड लिथियम. लिथियम मॉलिक्यूल, 2 लिथियम एकत्र करून आपण लिथियम मॉलिक्यूल बनवतोय. This is atomic orbital of lithium. Atomic orbital of lithium. When these atomic orbital get combined together, they form 2 types of molecular orbital. So here is the formation of this kind of one sigma 1s molecular orbital, and this is another. This is another molecular orbital. हा दूसरा molecular orbital. Okay. ह्याला म्हणतो आपण सिग्मा 1s. दिस इज सिग्मा 1s स्टार. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 1s2. सो दिस इज 1s2. ओके, इलेक्ट्रॉन्स नंतर फिल करूयात. लिथियमच्या शेलमध्ये दोन सबशेल आहेत पहा लिथियमकडे, दॅट इज 1s2 आणि 2s1. इथे पहा. नाव सी हिअर 1s2 आणि 2s1, राईट. मग आत्तापर्यंत आपण ऑर्बिटल कुणाचा ड्रॉ केला? फक्त मॉलिक्युलरमध्ये 1sचा ड्रॉ केला. आता 2s ड्रॉ करायचा आपल्याला. दिस इज अ मॉलिक्युलर ऑर्बिटल. नाव सी 2s. सेकंड s ऑर्बिटल. s ऑर्बिटलकडे एकच शेल असते. सो दिस इज अ 2s ऑर्बिटल. हा आहे 2s ऑर्बिटल, 2s ऑर्बिटल. When these 2 atomic orbital of 2s they get combined together, they form 2 molecular orbital. 2 molecular orbital बनतील ज्यावेळेस 2 atomic orbital combine होतील 2s चे. So we get this kind of 2 molecular orbital from a 2s. Okay, ह्याला म्हणतो आपण, this is sigma 2s and this one is sigma 2s star. Okay, आता पहा, आता फील करूयात इलेक्ट्रॉन्स. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होतं 1s2 2s1.
So this is for the one lithium, 1s2, 2s1. This is for the another lithium, 1s2, 2s1. Okay. Now आता ज्यावेळेस ह्यांचं कॉम्बिनेशन होईल पहा, when आता पहा, when आता हे 4 इलेक्ट्रॉन 1s2 हे 4 इलेक्ट्रॉन ज्यावेळेस कंबाईन होतात आहे, 1 electron from this 1s and 1 electron from this 1s, they can form this sigma 1s2 आणि here sigma 1s star 2. बरोबर. 4 electron, 4 electrons from the atomic orbital, they get combined together to form a 4 electrons in a molecular orbital. Okay. So इथे लिहूयात आपण sigma 1s2 आणि sigma star 1s2, 2 इलेक्ट्रॉन, 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. पुढे जाऊयात. Now see here 1 electron from 2s and 1 electron from this 2s, there is a formation of 2s sigma 2s2. Okay. So we can write a electronic configuration for the lithium molecule. जो आपला काही पॉइंट असेल, 4th point, we are going to write electronic configuration for lithium molecule. Electronic configuration for Li2 molecule. ओके. आता काय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आलं पहा वरती आपलं. सी हिअर, इथेच आहे लिथियम मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. हा इथे मध्ये जो आहे तो लिथियम मॉलिक्यूल आहे. बरोबर. सो सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2 आणि सिग्मा 2s2 आणि सिग्मा 2s स्टार 0. सो वी आर गोइंग टू राईट दिस सिग्मा 1s2, 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, सिग्मा 1s स्टार 2 आणि त्याच्यानंतर वरती आहे सिग्मा 2s2, सिग्मा 2s2. हे झाले इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर द lithium molecule. Right. Now we are going to see, can you tell me how many unpaired electrons are present with the lithium molecules? पहा बरं, इथे लिथियमकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे का? कुठे चेक करतो आपण अनपेड इलेक्ट्रॉन? कॅन यू रिमेंबर? 0. 0. व्हेरी गुड. मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहेत ना इथे, दिस आर द मॉलिक्युलर ऑर्बिटल. इथे तुम्हाला चेक करायचं की सगळ्यात शेवटी जे आहे ती शेवटची शेल चेक करून सांगायचं की अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत. ओके. तर आता शेवटच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पॅड आहेत. ते अनपेड आहेत का? नो, दे आर पॅड. दॅट्स वाय वी हॅव द 0 अनपेड इलेक्ट्रॉन. आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन 0 असतील तर मॉलिक्यूल कसा म्हणणार आपण? येस. No any unpaired electron present. Therefore, Li2 molecule is diamagnetic. तुम्ही विसरलात का मागचा पॉइंट? हा कसा असतो मग? डायमॅग्नेटिक. जर पॅड इलेक्ट्रॉन असेल तर तो असतो पॅरामॅग्नेटिक. आणि जर पॅड नाही, सॉरी, जर अनपेड असेल तर तो असतो पॅरामॅग्नेटिक. आणि जर दोन्ही पॅड असतील तर तो आहे डायमॅग्नेटिक. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला करायचे त्यांची बॉन्ड ऑर्डर फाइंड. So what is the formula for bond order? Non-bonding minus anti-bonding Yes. upon 2. Bonding electron minus anti-bonding electron divided by 2. Okay, now check here. How many bonding electrons are there in your compound? बॉन्डिंग कोणते आहे तिथे? हे जे ते बॉन्डिंग आहेत पहा, जे स्टार नसतात ते बॉन्डिंग असतात. ओके. आणि दोज हु आर स्टार्ड इलेक्ट्रॉन दे आर अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन.
जे मी ग्रीन कलरमध्ये केले दे आर बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आणि दीज आर अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. ओके, म्हणूनच आपण ह्याला काय म्हणतो, दीज आर नोन ॲज, सी याला म्हणतो आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि हा जो आहे वरचा त्याला म्हणतो आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. दिस इज कॉल्ड एज अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. दिस इज अ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. Okay, so now calculate, count how many bonding electrons are there. Bonding molecular orbital 1 2 3 and 4. 4 bonding आहेत आणि 2 कसे आहेत, अँटी बॉन्डिंग आहेत. ओके, सो वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द बॉन्ड ऑर्डर. See 4 minus 2 divided by 2. So therefore the bond order for the lithium molecule is 1. लिथियमची बॉन्ड ऑर्डर किती आली मग, 1 आली. therefore we can say lithium can form a 1 covalent bond and मग लिथियम स्टेबल आहे की नाही आहे. बट पहिली गोष्ट मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का आपण मागचं लेक्चर. येस मॅम. हा, मी तुम्हाला एकदा मागची स्लाइड परत एकदा दाखवते बा, कारण पुढचा सगळा पॉईंट पण ह्याच्यावरच डिपेंड आहे. राईट, तर मागची एकदा स्लाइड परत एकदा पाहून घ्या, देन वी गो फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल. तुम्ही लेक्चरला ज्यावेळेस येता ना, तर इट एक्सपेक्टेड की तुम्ही मागचं लेक्चर पाहून येत जा. सी टाइम सेव्ह होईल आपला, बाकी काही नाही. हे पहा, इथे आपण फॉर्मेशन दिसते तुम्हाला माझी, हे दिसते PDF दिसते का माझी. Yes, ma'am. येस मॅम. ओके, आता पहा, आपण मागच्या वेळेस H2 मॉलिक्यूल स्टडी करत होतो, तर स्टेप वाईज तुम्ही पाहू शकता. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलं, त्याच्यानंतर आपण लिहिलं की H2 मॉलिक्यूल इट इज फॉर्म्ड बाय द लिनियर कॉम्बिनेशन. मग आपण इथे H2 मॉलिक्यूलचं लिनियर कॉम्बिनेशन केलं. हा ॲटॉमिक ऑर्बिटल, एका हायड्रोजनचा हा दुसऱ्या हायड्रोजनचा H2 मॉलिक्यूल बनवला. हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतात, हे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतात. त्याच्यानंतर इथे आपण त्यांचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स लिहिले. देन वी फाइंड आउट द बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डरमध्ये त्याची बॉन्ड ऑर्डर आहे 1. आता ज्यावेळेस बॉन्ड ऑर्डर इथे पावरते, हां, सी हिअर, पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ बॉन्ड ऑर्डर इंडिकेट द स्टेबल मॉलिक्यूल. लक्षात ठेवायचं आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ बॉन्ड ऑर्डर विच इंडिकेट द स्टेबल मॉलिक्यूल. निगेटिव्ह अँड 0 व्हॅल्यू ऑफ बॉन्ड ऑर्डर विच इंडिकेट द अनस्टेबल मॉलिक्यूल. बरोबर. आता पहा, आणि अजून एक, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जर जास्त असतील, द नंबर ऑफ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जर जास्त असतील दॅन द अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, देन युअर मॉलिक्यूल इज स्टेबल. तर आपला मॉलिक्यूल स्टेबल असतो. ठीक आहे, म्हणून मग आपण पाहिलं होतं हायड्रोजन सिंगल बॉन्ड दाखवतो. हायड्रोजन इट शोज अ सिंगल बॉन्ड बिकॉज इट्स बॉन्ड ऑर्डर इज 1, इट इज मोर स्टेबल. नंतर आपण हेलियमबद्दल स्टडी केलं होतं. हेलियमची बॉन्ड ऑर्डर 0 आली होती. दॅट्स वे आपण सांगितलं की हेलियम कसं आहे, अनस्टेबल आहे आणि तो मोनो ॲटॉमिक आहे. ठीक आहे, झाले का रिकॉल. Yes, ma'am. येस मॅम. ओके, आता पहा, मग आता इथे लिथियमची बॉन्ड ऑर्डर किती आली, 1. मग मला सांगा, लिथियम स्टेबल आहे का. येस. Yes, ma'am. बरोबर, व्हेरी गुड. सो वी कॅन से सिंगल कोव्हॅलंट bond is formed by lithium molecule, by lithium, and it is stable. आणि तो कसा असतो, स्टेबल असतो. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो लिथियम आणि तो लिथियमचा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड हा स्टेबल बॉन्ड असतो. सो हा झाला पुढचा मॉलिक्यूल. राईट, दिस इज अ मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम फॉर द लिथियम मॉलिक्यूल. ही मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आहे लिथियम मॉलिक्यूलची, Li2 मॉलिक्यूलची. दिस इज Li2 मॉलिक्यूल. ओके, नाव आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. सी नेक्स्ट मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. For
element having atomic number 7 or लेस दॅन 7. आता इथे ना दोन वेगळ्या एनर्जी लेवल डायग्राम आहेत पहा. तर एक एनर्जी लेवल डायग्राम जी आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे ती अशी आहे की ज्यांचा ॲटॉमिक नंबर 7 किंवा लेस दॅन 7 असतो त्यांच्यासाठी ही करस्पॉन्डिंग खालची ॲटॉमिक लेवल एनर्जी लेवल डायग्राम आपण यूज करतो. आणि ज्यांचा ॲटॉमिक नंबर 7पेक्षा जास्त मोर दॅन 7 असतो त्यांच्यासाठी आपण दुसरी एनर्जी लेवल डायग्राम यूज करतो. तर अगोदर आपण एक्झाम्पल्स घेऊयात की मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम फॉर द ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट हॅव्हिंग द 7 ॲटॉमिक नंबर ऑर लेस दॅन 7 ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊयात N2 मॉलिक्यूल. पहिलं एक्झाम्पल करूयात नायट्रोजन मॉलिक्यूल. N2 molecule. So first point सांगा मला how many what is atomic number for the N2 nitrogen atom? 7. 7. Yes. So the atomic number of nitrogen is 7. Therefore its electronic configuration is 1s2, 2s2, 2p3. correct, very good. It is 1s2, 2s2, 2p3, right? But here we are going to use the two nitrogen atom. When there is a linear combination of two nitrogen atom, एका नायट्रोजन ॲटम साठी 7 इलेक्ट्रॉन्स, तर दोन नायट्रोजन ॲटम साठी किती? 14. Yes. So this nitrogen atom contains 7 electron. Hence nitrogen molecule has 14 electrons. एका नायट्रोजनकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत तर नायट्रोजनच्या मॉलिक्यूलकडे 14 इलेक्ट्रॉन असावेत आणि आपल्याला बनवायचं आहे मॉलिक्यूलच. बरोबर. आता करूयात लिनियर कॉम्बिनेशन. दिस लिनियर कॉम्बिनेशन ऑफ atomic orbital gives different molecular orbital. ॲटॉमिक ऑर्बिटलचं जर लिनियर कॉम्बिनेशन केलं आपण नायट्रोजनच्या तर ते आपल्याला काय देणार आहेत? डिफरंट प्रकारचे मॉलिक्युलर ऑर्बिटल देणार आहेत. ठीक आहे. मग आता करूयात एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ. पहा. सी फर्स्ट ऑफ ऑल just तुम्ही पण ड्रॉ करा माझ्याबरोबर. तुम्ही ट्राय करा ड्रॉ करण्याचा एनर्जी लेवल डायग्राम. पुढची एनर्जी लेवल डायग्राम मी तुम्हाला ड्रॉ करायला सांगणार आहे. ओके. आता इथे एनर्जी लेवल डायग्राम थोडीशी मोठी आहे म्हणून मी हे केलं. दिस इज अ एनर्जी ग्राफ. नाव सी. आता नायट्रोजनकडे ऑर्बिटल कोणते कोणते आहेत पहा. सी हिअर 1s 2s आणि 2p. बरोबर. इट हॅज 1s 2s आणि 2p. मग आता आपल्याला त्या प्रकारे त्यांना अरेंज करावं लागेल. सो वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम द 1s. 1s पासून स्टार्ट करूयात पहा.
1s. This is another 1s from the another nitrogen atom. तर हा आहे 1s. दिस इज 1s2 आहे तो, बरोबर. This is for one nitrogen atom, this is for the another nitrogen atom. It is known as atomic orbital, this is known as atomic orbital. When two atomic orbital combines together, they form a two molecular orbital. So we are going to combine this two atomic orbital. They gives you two molecular orbital like this. This is the first molecular orbital. This is the another molecular orbital for this. Right? Now see. ह्याला म्हणतात सिग्मा 1s. दिस इज कॉल्ड ॲज सिग्मा स्टार 1s किंवा सिग्मा 1s स्टार. नाव इलेक्ट्रॉन्स फिल करूयात पहा. नाही, पहिल्यांदा आपण सगळे एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ करून घेऊयात, त्यांनी इलेक्ट्रॉन फिल करूयात. नायट्रोजनकडे आहे 1s2 2s2 2p3. म्हणजे आपल्याला 1s 2s आणि 2p असे 3 ऑर्बिटल लागणार आहेत. सो हा झाला 1s. नेक्स्ट ड्रॉ करूयात 2s. नाव सी इट इज अ 2s. हा आहे 2s. 2sचे दोन ऑर्बिटल ज्यावेळेस कंबाईन होतील त्यावेळेस ते बनवतील दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल. when two atomic orbital of 2s combines together, they can form a two molecular orbital. बरोबर. सो आता पहा, हा आहे 2s. दिस इज ऑल्सो 2s. It is called as sigma 2s. This is sigma star 2s. ओके. आता तिसरा ऑर्बिटल पाहूयात नायट्रोजनचा. तो आहे 2p 2p3 है ना सर. हा 2p ऑर्बिटल. Here is a 2p for the another nitrogen. Okay. आता पहा, ह्याला म्हणतो आपण 2px 2py. एक ऑर्बिटल असतो px py आणि pz. px py pz. हा आहे 2pचा ऑर्बिटल. दिस इज फ्रॉम 2p ऑर्बिटल. ओके. आता ह्यांना कंबाईन केल्यावर कसे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील पहा. ज्यावेळेस 6 ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन करतो आपण, इथे 6 आहेत पहा. 1 2 3 1 2 3 6 ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन्स टुगेदर. दे कॅन फॉर्म अ 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल. इन दिस वे here first of all we get this two atomic orbital molecular orbital. त्याच्यानंतर we get this sigma 2pz. next sigma star 2pz and next हा आहे pi 2px. this is pi 2py. this is sigma 2pz. just wait. आता इथे फक्त डिफरन्स असतो पहा, जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, लेस दॅन 1 आणि मोर दॅन 1, लेस दॅन 7 आणि मोर दॅन 7. फक्त इथे डिफरन्स येतो तो. आता ज्यावेळेस लेस दॅन 7 किंवा इक्वल टू 7 असेल त्यावेळेस हे दोन ऑर्बिटल म्हणजे पायचे ऑर्बिटल हे दोन ऑर्बिटल खाली येतात आणि सिग्माचा हा एक ऑर्बिटल वरती जातो. ओके. दॅट मच इज द डिफरन्स फॉर द लेस दॅन 7 अँड मोर दॅन 7 मध्ये. सो दिस इज कॉल्ड एज pi star 2px.
तुमच्याकडे बुक असेल ना टेक्स्ट बुकमध्ये 102 पेज नंबरवर तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला अजून थोडीशी आयडिया येईल. इट इज पाय स्टार 2py and this is sigma star 2pz. ओके, हे फक्त आपण ऑर्बिटल ड्रॉ केले. पहा हे कशावरून ड्रॉ केले मी, ह्या नायट्रोजनकडे 1s2 2s2 2p 1s 2s 2p अशा 3 शेल होत्या, म्हणून आपण इथे ड्रॉ केल्या. पहा 1s 2s आणि 2p, राईट, काहीच वेगळं केलं नाही. 1s 2s 2p. आता आपण त्यांना फक्त इलेक्ट्रॉन्स देऊयात. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन 1s ऑफ द 1 नायट्रोजन? अगोदर ॲटॉमिक ऑर्बिटल फिल करूयात, नंतर जाऊयात आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल फिल करायला. मला अगोदर सांगा की हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन अ ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ 1s? 2. बरोबर, दॅट इज 2. 1s2 म्हणतो आपण, बरोबर. सो 2 इलेक्ट्रॉन आहेत, लिहूयात इथे. दिस आर द 2 इलेक्ट्रॉन इन 1s. 1s2. हां, 2s 2. correct. 2s2. So these are the 2 electron in 2s. 2p 3. So this is 2p3. बरोबर. आता त्यांचं कॉम्बिनेशन करून मॉलिक्युलर ऑर्बिटल फिल करूया. हे मधले जे असतात ते मॉलिक्युलर ऑर्बिटल असतात. काय केलंय समजलंय का? लक्षात येते का तुमच्या? खूप सोपं आहे हे. हे पहा, नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होतं 1s2 2s2 2p3. ते मी इथे लिहिलं. आपल्याकडे 2 नायट्रोजन आहेत. मग हा पहिला नायट्रोजन घेतला आपण. सी दिस इज अ फर्स्ट नायट्रोजन. हा फर्स्ट नायट्रोजन, हा सेकंड नायट्रोजन. हे ॲटॉमिक ऑर्बिटल, राईट. मग 1s2 2s2 2p3 इथे भरला पहिला नायट्रोजन, इकडे फिल केला आपण दुसरा नायट्रोजन 1s2 2s2 2p3. आता ह्यांना आपण मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये फिल करूयात. मग कसं फिल करूयात? पहा, इकडे 4 इलेक्ट्रॉन असतील तर 1s एस ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन. सो दिस 4 इलेक्ट्रॉन्स आर फिल लाईक दिस, सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s2. बरोबर. सो दिस 4 इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड लाईक दिस, सिग्मा स्टार 1s2 सिग्मा स्टार 1s2 आणि सिग्मा 1s2. हे 2 म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स लिहिले मी आता. नाऊ वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट. इथे देखील काय येईल? सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2 सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2. नाव सी फॉर दिस. हां, इथे पहा आता इथे किती इलेक्ट्रॉन आहेत? हा px मध्ये 1 इलेक्ट्रॉन, तर px मधला इकडच्या px मधला 1 इलेक्ट्रॉन आणि इकडच्या px मधला 1 इलेक्ट्रॉन हे इथे जातील. ओके, सो दिस आर द px इलेक्ट्रॉन. फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग मी ह्यांना थोडंसं हायलाईट करते. पहा, हा आहे px, हा px. तर हे कुठे गेले? हिअर दे फिल्ड px. ओके, नेक्स्ट जर तुम्ही पाहिला, दिस इज अ py and this is another py. they get filled over here. इथे फिल होतील ते. पहा, हे 2 इलेक्ट्रॉन इथे फिल झाले, दॅट इज 2py, राईट. आणि पुढचा आहे z 2pz, तर ते इलेक्ट्रॉन इथे फिल होतील 2pz चे इलेक्ट्रॉन्स. सो दीज आर द z इलेक्ट्रॉन्स, दे गेट फिल्ड हिअर, z इलेक्ट्रॉन्स. तर टोटल इलेक्ट्रॉन किती होते? पी मध्ये 3. तर पी ऑर्बिटलमध्ये 6 इलेक्ट्रॉन फिल केले आपण इथे. सी 1 2 3 1 2 3 हिअर 1 2 3 4 5 6. करेक्ट. ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम लक्षात आली का तुम्हाला? येस मॅम. ओके, ती खूप अवघड नाही ॲक्च्युली, पण जर तुम्ही अचानक पाहायला गेलं तर तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होईल की काय आहे हे नेमकं. पण दिस इज व्हेरी इझी. हे जे नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 1s2 2s2 इथे करूयात, 1s2 2s2 2p3 1s2 2s2 2p3. हे फक्त आपण काय केले? मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये त्यांना फिल केले. ठीक आहे. ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम? Yes, ma'am. ओके. प्रेम, ठीक आहे. चला आता पुढचे पॉईंट्स करूयात. पहा, मग आता नेक्स्ट पॉईंट काय होता आपला? दॅट इज
ओके, पुढचं पॉईंट करूया. आता N2 मॉलिक्यूलमध्ये मला सांगा अनपेड इलेक्ट्रॉन आहे का प्रेझेंट, चेक करा बरा. इज देअर एनी अनपेड इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन युअर N2 मॉलिक्यूल? नो. No. नो, है ना. हा शेवटची शेल पाहायची. इथे दोन्ही इलेक्ट्रॉन पेड आहेत. सो देर इज नो एनी अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन युअर N2 मॉलिक्यूल. नो एनी unpaired electron present, sorry, no any unpaired electron present, किंवा आपण म्हणू शकतो or all electrons are paired. Hence N2 molecule is, काय असेल N2 molecule? तुम्ही सांगणार आहात मला सांगा. N2 molecule काय असेल जर त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाहीये? मग N2 molecule काय आहे? डायमॅग्नेटिक. Very good. Hence it is diamagnetic. Therefore it is diamagnetic in nature. So N2 molecule is diamagnetic in nature. Now find out its bond order. 3. Yes, very good. So the bond order for nitrogen molecule is Nb minus Na divided by 2. So how many Nb? Nb म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. किती बॉन्डिंग इलेक्ट्रॉन चेक करूयात, हा काउंट करूया. तुम्ही एक मिनिट लक्ष द्या इकडे. किती बॉन्डिंग बॉन्डिंग म्हणजे हे खालचे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते बॉन्डिंग असतात, राईट. सो दीज आर द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, दिस इज अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर. स्टार ऑर्बिटल जे असतात ते अँटी बॉन्डिंग आणि जे स्टार नसतात ते बॉन्डिंग, राईट. सो किती आहेत बॉन्डिंगमध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथे हे 9 10 9 10, राईट. टोटल 10 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो वी आर गोइंग टू राईट. कुणाला जर काही नाही समजलं लगेच विचारा. इथे 10 इलेक्ट्रॉन बॉन्डिंगचे आहेत. बघा अँटी बॉन्डिंग म्हणजे स्टार वाले इलेक्ट्रॉन्स किती आहेत पहा. 2 हे 2 4. ओनली 4 इलेक्ट्रॉन्स आर अँटी बॉन्डिंग. 4 divided by 2. So how much it is? Its bond order is 3. So N2 molecule ची bond order आली 3. तर मला सांगा बरं N2 स्टेबल आहे की नाही? स्टेबल. Yes, therefore N2 is पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ना N2 ची. सो इट इज स्टेबल मॉलिक्यूल. मॅम स्क्रीन पुन्हा पॉज झाली आहे. अरे अचानक मध्येच कशी पॉज होते? Now check. Yes, ma'am. Okay. So we can say that its bond order value is positive. As bond order value is positive, therefore N2 is stable molecule. आपल्यावरती ना इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं राहिलं N2 मॉलिक्यूलचं. आपण इथे लिहूयात ते. द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर द N2 मॉलिक्यूल. म्हणजे आपण N2 ॲटमसाठी लिहिलं पण मॉलिक्यूलसाठी नाही लिहिलं. सो वी आर गोइंग टू राईट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मग ते काय येईल पाहूयात वरती. सो याच्यावरून लिहिणार आहे आपण. दॅट इज सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2, राईट. सो इट इज सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2. पुढे पाहूयात. सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2. सो इट इज सिग्मा 2s2
सिग्मा स्टार 2s2. पुढे पाय 2px पाय 2py. पाय 2px पाय 2px2 पाय 2px2 पाय 2py2 आणि लास्ट काय आहे सिग्मा. सी हिअर इट इज सिग्मा 2pz. सिग्मा 2pz2 सिग्मा 2pz2. हे जे मी लिहिलेत दीज आर द इलेक्ट्रॉन्स. ओके 2 2 4 6 8 10 12 आणि 14. टोटल 14 इलेक्ट्रॉन्स आलेत आपल्याकडे N2 मॉलिक्यूलचे. So these are the total 14 electrons from the N2 molecule, and this is the electronic configuration for the N2 molecule, and as this N2 molecule is stable. See, आपण एकदम छोट्या छोट्या मॉलिक्यूल पासून मोठ्या मॉलिक्यूल पर्यंत आलो पहा. आणि इथे अवघड काहीच नसतं. हे बॉन्डिंग ऑर्बिटल लिहायचे दोन्ही साईडने आणि मध्ये अँटी बॉन्डिंग लिहायचे. ओके, सो दॅट मच इज द डिफरन्स. आता हे झालं N2 मॉलिक्यूल बद्दल. तर इज देअर एनी इश्यू इन दिस एक्झाम्पल? कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो मॅम. ओके, सगळ्यांना लक्षात आलंय? यस येस मॅम. मॅम. ओके, ठीक आहे. नाव सी, पुढचा मॉलिक्यूल जो आहे तो आहे O2 मॉलिक्यूल. द नेक्स्ट मॉलिक्यूल इज O2. पण O2 मॉलिक्यूलसाठी जी तुमची एनर्जी लेवल डायग्राम आहे तिच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. जस्ट अ सिम्पल डिफरन्स कुठे असतो? फक्त ह्या दोन शेल्समध्ये. सी, माझा कर्सर दिसतोय सगळ्यांना? ह्या दोन शेल्समध्ये डिफरन्स असतो फक्त. आपण वरती लिहिलं की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ॲटॉमिक नंबर 7 ऑर लेस दॅन 7, त्याच्यासाठी डायग्राम ही यूज करायची. आणि जर मोर दॅन 7 असेल तर हा जो आहे ना पाय 2px आणि पाय स्टार 2py ह्याला वरती लिहायचा, सिग्मा 2pzला खाली घ्यायचं. एवढाच डिफरन्स आहे फक्त त्या शेलमध्ये. सो O2 मॉलिक्यूल करायचं आपल्याला. O2 मॉलिक्यूल आज आता आपला कंप्लीट होणार नाही आहे, दॅट्स वाय आपण O2 मॉलिक्यूल उद्या करूयात. तर मला अगोदर सांगा, आत्तापर्यंत जे काही मॉलिक्यूल्स पाहिले आपण, H2 पाहिला, हेलियम पाहिला, लिथियम पाहिला आणि नायट्रोजन पाहिला. इज देअर एनी डाऊट इन दिस? नो मॅम. नो मॅम. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना लक्षात आलंय तर ठीक आहे. आता आपला नेक्स्ट आपण O2 मॉलिक्यूल आणि F2 मॅम. मॉलिक्यूल. येस, जसं नेचर डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक असतं तसं फेरोमॅग्नेटिक पण असतं का? हो असतं ना. फेरोमॅग्नेटिक मग देखील असतं. त्यासाठी पण मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे का नो डायग्राम? नो नो, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीने फेरोमॅग्नेटिकचं मॅग्नेटिक नेचर एक्सप्लेन नाही केलं. त्यांनी फक्त डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक नेचर एक्सप्लेन केलं. फेरोमॅग्नेटिझम म्हणजे काय? ज्यावेळेस लॉट्स ऑफ म्हणजे खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल मिनिमम 5 इलेक्ट्रॉन्स 4 इलेक्ट्रॉन्स इफ प्रेझेंट, देन these compounds are called as ferromagnetic compounds. ओके, खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असतील तर त्यांना फेरोमॅग्नेटिक म्हणतात. पण आपण ज्यावेळेस मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी पाहतोय ना, तर आपल्याकडे मॅक्झिमम 2 किंवा 3 अनपेड इलेक्ट्रॉन येऊ शकतात. ह्याच्यापेक्षा जास्त अनपेड इलेक्ट्रॉन येतच नाही. आणि मग मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी ज्यावेळेस सापडली, फाउंड झाली, त्यावेळेस फेरोमॅग्नेटिझम हा कॉन्सेप्ट त्यांना माहिती नसावा मे बी, पण सायंटिस्ट लोकांनी आपल्याला फक्त डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक नेचर दिलं. आपण आता 12वीला ज्यावेळेस जाणार ना त्यावेळेस आपण फेरोमॅग्नेटिझम देखील तिथे स्टडी करणार. पण इथे तुम्हाला फक्त पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक बिहेवियर, आणि ते पण कशावरून तुम्हाला ओळखायचं आहे? ह्या पेड आणि अनपेड इलेक्ट्रॉनवरून. जर इलेक्ट्रॉन पेअर असेल तर डायमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असेल तर पॅरामॅग्नेटिक. एवढंच फेरोमॅग्नेटिक नेचर असतं, पण ते इथे तुम्हाला मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये नाही. ओके, अजून काही? नो मॅम. ठीक आहे, ठीक आहे. मग आपण थांबूया. आपण मग उद्या आपण पुढचा O2 मॉलिक्यूल घेऊयात. आपण उद्या एकच मॉलिक्यूल घेऊयात, O2. F2 तुम्ही करणार आहात उद्या. सो तुम्ही आज जे काही झालं आहे आज आणि मागच्या लास्ट लेक्चरला, तर त्याची थोडीशी प्रॅक्टिस करूया की जेणेकरून आपण उद्या थोडंसं फास्ट जाऊयात मग. ओके, सो वी स्टॉप हिअर. थँक्यू.